नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन, दुर्जनाशी दुर्जन. अर्थातच खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. पुन्हा एक महत्वाचं पत्र विद्यार्थ्यांनी दिलं होतं. पुन्हा त्याची दखल घेण्यात आलेली आहे शासकीय स्तरावरती. हे पत्र नेमकं काय आहे, कोणी लिहिलेलं आहे, यामध्ये नेमकी काय मागणी करण्यात आलेली आहे, ती पुन्हा मागणी जी आहे तर ती पूर्ण होऊ शकते का, आंदोलनाची सद्यस्थिती काय आहे, चाकूरकर साहेबांचं एकंदरीत काय म्हणणं आहे, भारतीताईंचं जे आंदोलन मुंबईला सुरू आहे त्याच्याबद्दलची नेमकी काय अपडेट आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे आपल्या खात्यावरती कधी येणार आहेत, जे 2 किंवा 3 महिन्याचं तुमचं पेमेंट राहिलेलं आहे, या सगळ्यांबद्दल माहिती जाणून घेऊयात. सुरुवातीला जे आहे ते हे पत्र जे आहे, या पत्राबद्दल सुरुवातीला माहिती बघू. विद्यार्थी मित्रांनो, हे जे पत्र आहे हे लिहिलं होतं धुळे जिल्ह्यामधील जे सन्माननीय प्रशिक्षणार्थी आहेत, जगदीश सोनवणे सर आणि आणखी काही प्रशिक्षणार्थी यांनी मिळून लिहिलं होतं हे पत्र. आणि हे पत्र लिहिलं गेलं होतं कोणत्या जिल्ह्यामधनं, तर हे धुळे जिल्ह्यामधनं. धुळे जिल्ह्यामधले जे कौशल्य विभाग आहे त्यांच्या आयुक्तांना हे पत्र लिहिलं होतं किंवा निवेदन लिहिलं होतं. या निवेदनामध्ये असं म्हणण्यात आलेलं होतं की जो 19 मार्च 1998चा जो GR आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्ती मिळते आणि नंतर त्यांना अंशकालीन कर्मचाऱ्याचं 10% आरक्षण मिळते, हा जो GR आहे कधीचा, मार्च 1998 मधला, याच्या तरतुदीमध्ये बदल करण्यात यावा. आणि बदल करून काय करायचं आहे, तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे, या विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावं, म्हणजे त्यांना नोकरीसाठी 10% आरक्षण देण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी यांनी केलेली होती. हे पत्र कोणाला लिहिलं होतं, धुळे जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्तांना. आता धुळे जिल्ह्याचे जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी हे पत्र फॉरवर्ड केलेलं आहे कोणाला, उपायुक्तांना. धुळे जिल्हा ज्या विभागामध्ये येतो तो विभाग आहे नाशिक. मग त्यांनी नाशिक जिल्ह्याचे जे विभागीय उपायुक्त आहेत त्यांना हे पत्र पाठवलेलं आहे. म्हणजे उपायुक्त काय करतील, आता हे पत्र पाठवतील मुख्य आयुक्तांना कौशल्य विभागाच्या. म्हणजे आपण एकंदरीत हे बघून राहिलो की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीनं आपली जी मागणी आहे ती शासन दरबारी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना काय मिळावा, रोजगार मिळावा. हे झालं पहिलं पत्राचा पार्ट. दुसरा आता आपण बघूयात आंदोलनाचा. आदरणीय चाकूरकर साहेबांनी काय म्हटलं होतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे. चाकूरकर साहेब असे म्हणले की जे विद्यार्थी, जे जिल्हा, जे तालुके नियोजन करतील दौऱ्याचं, आपण फक्त आणि फक्त त्याच जिल्ह्यामध्ये जाणार आहोत. ठीक आहे. एकतर म्हणजे काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता त्या दिवशी की चाकूरकर साहेब नेतृत्व सोडणार की काय, परंतु त्यांनी तो एकाएकी धक्का विद्यार्थ्यांना दिला नाही, ही खूप चांगली गोष्ट झाली. त्यांनी असं म्हटलं की मी राज्यव्यापी दौरा करत आहे, आणि राज्यव्यापी दौरा करत असताना विद्यार्थी पाहिजे तशा प्रमाणामध्ये सहभागी का नाहीत. मी जर तुमच्या जिल्ह्यामध्ये येत आहे तर तुमच्या जिल्ह्याचा सहभाग लागेल की नाही. विद्यार्थी जर सहभागी नसले तर अडचण निर्माण होते. मग त्यांनी असं सांगितलं की जे जिल्हे आता दौऱ्याचं नियोजन करतील अशा जिल्ह्यामध्ये ते जाणार आहेत. ठीक आहे. त्या संदर्भामध्ये त्यांनी डेडलाईन दिली होती की एका दिवसामध्ये ज्या जिल्ह्यांचे फोन येतील आपण त्या ठिकाणी जाऊयात. पैकी आता मी वाशिम जिल्ह्यामध्ये, तर साधारणतः 10 तारखेला, बरोबर आहे की नाही, 10 फेब्रुवारी रोजी ते वाशिम जिल्ह्यामध्ये येणार आहेत. अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आम्ही नियोजन म्हणजे मी त्या नियोजनामध्ये नाहीये, पण आमची जी वाशिम जिल्ह्याची पूर्ण टीम आहे, नितीन जगदल सर, त्याच्यानंतर विठ्ठल गंगावणे सर, आणखी सगळे प्रशिक्षणार्थी यांच्या माध्यमातून 10 तारखेला दौरा होणार आहे. आदरणीय तुकाराम बाबांना सुद्धा या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं, त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी उपस्थित राहिले, तर त्या भेटीला, त्या राज्यव्यापी दौऱ्याला काहीतरी अर्थ राहील. नाही तर जायचं 2-4 लोकांना भेटायचं, पुन्हा परत यायचं, याच्यापेक्षा तर ऑनलाईन मध्येच आपण एक ऍट ए टाइम 70,000 80,000 मुलं, 30,000 10,000 कधी 5,000 6,000 मुलं ऑनलाईन बघतात, तर तेच एक चांगली मीटिंग असू शकते. पण हा थेट भेटण्याचा अर्थ याच्यासाठी आहे की जेणेकरून तुमच्यामध्ये ती एनर्जी निर्माण व्हावी, ऊर्जा निर्माण व्हावी, सकारात्मकता यावी. महत्वाचं राहिला आता पेमेंटचा, पैशाचा प्रश्न. तर 15 फेब्रुवारी पर्यंत पेमेंट होतील अशा पद्धतीची माहिती मला कौशल्य विभागामधून मिळालेली होती. कारण आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सध्या लाडक्या बहिणींचा सुद्धा 3 महिन्यांचा हप्ता थांबलेला आहे. लाडक्या बहिणींचे काही जे पैसे आहेत, काही जणांचे एका महिन्याचे राहिले, काही जणांचे 2 महिन्याचे राहिले, काही जणांचे 3 महिन्याचे पैसे राहिले, बरोबर आहे की नाही. मग हे सुद्धा थांबलेले आहेत. काही शिक्षकांचे पगार सुद्धा थांबलेले होते.
निधीच्या अभावी ते होते कमी जास्त, मागे पुढे होतात आणि मग त्याच्यानंतर आपल्या डीबीटीच्या माध्यमातून पैसे येतात. ठीक आहे का नाही? तर त्याच्यामुळं 15 फेब्रुवारीपर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे येतील अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते खुशाल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. प्रशिक्षणार्थ्यांचा लढा सुरू आहे, तो सुरूच राहील. खूप खूप धन्यवाद.